नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत एलएस मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मोठं यश. मनोज जरांगे यांची पहिली मागणी मान्य. आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील व्यक्तीस MIDC मध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी. सरकारचा मोठा निर्णय. धनंजय मुंडेंनी गाडी अडवून हवेत 2 गोळ्या झाडल्या, मात्र त्यांच्यावर कारवाई नाही. माझ्यावर शहानिशा न करता गुन्हा दाखल. धनंजय देशमुखांचा आरोप. नीट UG परीक्षा 21 जूनला आयोजित. नीट फेर परीक्षा लेखी स्वरूपातच घेतली जाईल. परीक्षा यंत्रणा आधीच दबावात. सध्या परीक्षेची पद्धत बदलणं शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. नीट आणि CBSE परीक्षेतील घोटाळा निषेधार्थ युवा पिढीचा आक्रोश. कोल्हापुरात काँग्रेसच्या वतीनं भव्य कॅन्डल मार्च. मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील सहभागी. गोळी मारू तुकडे करू. शहागंज अतिक्रमण प्रकरणी शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी. मनपा आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे लक्ष. विषारी दारू प्रकरणाचे पडसाद. मुख्य आरोपीशी संपर्क आढळल्याने पुणे ग्रामीणचे 4 पोलीस कर्मचारी निलंबित. उल्हासनगरच्या मांगरूळ गावात पूर्व वैमनस्याचा कहर. गावातील रहिवाशावर प्राणघातक हल्ला. 2 ते 3 जणांच्या टोळीनं डोक्यावर केला वार. आरोपींचा शोध सुरू. नाशिकच्या बागलाणमध्ये गॅसचा काळा बाजार उघड. पोलिसांची धाड. 5,92,000चा मुद्देमाल जप्त. 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 23-24 किलो गॅस. विविध कंपन्यांचे कमर्शियल सिलेंडर आणि वाहन ताब्यात. अकोल्यात जोरदार वाऱ्यांचा तडाखा. पावसामुळे वाहनधारकांची तारांबळ. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं प्रशासनाकडून आवाहन. भारतीय हवामान विभागानं मोठा अलर्ट जारी केलाय. मराठवाडा, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा. राज्यात लवकरच मान्सून दाखल होणार. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.